पाहत आहात पोलीस राऊंड न्यूज आणि आताची खळबळजनक बातमी जळगाव जिल्ह्याच्या रावेर येथून समोर येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार रावेर शहरातील हॉटेल वैशाली या नावाने प्रख्यात असलेल्या लॉजिंग या ठिकाणी बेकायदेशीर देहव्यापार सुरू असल्याची गुप्त बातमी रावेर पोलिसांना उपलब्ध झाल्यावरून या प्रकरणाची दखल घेत कर्तव्यदक्ष रावेर पोलिसांनी हॉटेल वैशाली या लॉजवर छापा कारवाई केली। केलेल्या कारवाई दरम्यान सदर अल्पवयीन मुलगी 23 वर्षीय तरुण यांचे लॉजिंगमध्ये थांबण्याविषयी चौकशी केली असता हे दोघं त्या ठिकाणी बेकायदेशीरपणे रूम घेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी आले असल्याचं त्यांच्या चौकशीतून समोर आलं। अल्पवयीन मुलगी व 23 वर्षीय तरुणाला कोणतेही ओळखपत्र न तपासता तसेच लॉजिंग रजिस्टरमध्ये आवश्यक नोंदी न करता बेकायदेशीर शारीरिक संबंधासाठी आर्थिक फायद्याच्या दृष्टिकोनातून रूम उपलब्ध करून दिल्याचा आरोप करण्यात येऊन या संदर्भात अल्पवयीन मुलीसह 23 वर्षीय तरुण व हॉटेल वैशाली लॉजिंगचा मॅनेजर अशांना ताब्यात घेऊन मॅनेजर व तरुणाला अटक करण्यात आली आहे। रावेर पोलिसांच्या कारवाईनंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला। या प्रकरणी संबंधित तरुण व हॉटेल मॅनेजर विरुद्ध पोलिसांनी विविध कलमान्वये कारवाई केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे रावेर शहरातील लॉजिंग व हॉटेल व्यावसायिकांकडून ग्राहकांची ओळख पडताळणी आणि आवश्यक नोंदी केल्या जातात का याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत। या प्रकरणाचा पुढील तपास रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस प्रभारी व पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास भोसरे यांच्या सूचनांनी पुढील तपास सुरू आहे। तपासातून या प्रकरणातील अन्य बाबी स्पष्ट होणार आहेत। रावेर शहरातील विविध हॉटेल लॉजिंगमध्ये मध्य प्रदेशातील बरहानपूर, इंदूर, भोपाळ, आग्रा, दिल्ली, इटारसी यासह महाराष्ट्राच्या मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, अमरावती, यवतमाळ, जळगाव, धुळे, नंदुरबार, बुलढाणा इत्यादी शहरातून बेकायदेशीर देहव्यापार करण्यासाठी अल्पवयीन मुली व प्रौढ महिला बोलवल्या जाऊन त्यांच्याकडून बेकायदेशीरपणे वेश्या व्यवसाय केला जात असल्याचा प्रकार सुरू आहे। या अनैतिक वेश्या व्यवसायासाठी ग्राहकांकडून लॉज चालक प्रति ग्राहक 1500 रुपये घेऊन त्यातून 500 रुपये संबंधित महिलेचे तर 1000 रुपये लॉजिंग मालकाचे असा धक्कादायक प्रकार असल्याचं विश्वासलायक वृत्त आहे। या सर्व परमिट रूम व लॉजिंगच्या वैध परवाना आणि आवक जावक रजिस्टरची तपासणी करणे हे पोलीस विभागात व्यतिरिक्त इतर विभागांची आहे, परंतु ते अनैतिक व्यवसायातून फक्त पैसा कमवत असून सर्व जबाबदारी पोलिसांवर सोडून देण्यात धन्यता मानत असल्याचा प्रकार सुद्धा यातून समोर येत आहे। पोलीस राऊंड न्यूजचे मुख्य संपादक शेखर सोनवणे यांच्यासह उपसंपादक योगेश नाथ यांचा रिपोर्ट, महाराष्ट्र, जळगाव।